नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता बोरिवली पश्चिम चिकूवाडी परिसरात आणि तिथल्या श्रेयस सोसायटीमधल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. प्रणिता वारंगे आणि विधी तुळसकर वहिनी आज कोणत्या विषयांवर गप्पा मारणार आणि त्याचबरोबर आज त्यांच्या मनातलं जे काही बोलायचं आहे ते आपल्याकडे व्यक्त करणार का, जाणून घेऊया. तर दोन्ही वहिनींना सुरुवात करूया आजच्या भागाला. लक्ष्मी घेऊन आलेलो आहे. भरपूर लक्ष्मी मिळू द्या या घरात. धन्यवाद. बरं वाटतंय ना? हो, मस्त. संपूर्ण फॅमिलीच सज्ज आहे त्यामुळे बरं आहे. नमस्कार वहिनी, नाव सांगा. प्रणिता समीर वारंगे. आणि माहेरचं नाव? प्रणिता दत्तात्रय वरवाटकर. माहेर कुठलं? कुर्ला, नेहरू नगर. नेहरू नगर. द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी आई. नमस्कार आई. ही नणंद माझी श्वेता. नमस्कार. तुम्ही कुठे असता? मी इथे बोरिवलीत. साईबाबा. आणि याचं नाव काय? निखिल. हा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. त्या शेजारचे सोसायटी. नमस्कार. नमस्कार. आणि हा, हे माझे मिस्टर समीर. लवकर ओळख करून. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता वहिनी मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? 4 कंप्लीट होतील आता. काय करता आपण? मी BE इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि IT कंपनीमध्ये आहे, कॅपजेमनीमध्ये. बरं वहिनी, कुठे बघणं कुठे झालं? मावशीच्या घरी, यांच्या अंधेरीला. यांच्या. आणि तुम्हाला कोणी सांगितलं? मॅरेज ब्युरो म्हणजे मंडळात. मंडळात. हां. मग तुमचं बालपण कुठलं? माझं कुर्ल्यालाच, नेहरू नगर. कुर्ल्याला. शाळा? शाळा पण तिथेच, न्यू इंग्लिश स्कूल नेहरू नगरमध्ये. माझी सेंट टेरेसा हायस्कूल गिरगावला. वहिनी, काय सांगणार तुम्ही या घरातल्या प्रत्येकाबद्दल? प्रत्येकाबद्दल म्हणजे आईबद्दल तर काही सांगायलाच नको. हा? आई तर चांगलीच असते. आई चांगली असते म्हणजे बाकीचे वाईट असतात? नाही. सासूबाई आई का? आई म्हणजे चांगलीच असते. आणि सासूबाई पण म्हणजे मला खूप मदत होते. आता मी जॉब करते तर मुलीला त्याच सांभाळतात. सकाळी रोज 7:30ला येतात त्या. नाही तसं नाही, पण चांगलंच नेचर आहे म्हणजे त्यांचं. खूप छान पहिल्यापासून. हेल्पिंग नेचर. ती पण म्हणजे ती घरीच असते आता सध्या. मग कधी मला काही प्रॉब्लेम असेल काय तर ती लगेच येते, कारण जवळच राहते ना. आणि सासरे ती पण ते पण दोघंही म्हणजे खूप. अनुश्रीला तर खूपच व्यवस्थित करतात. इव्हन माझ्याबद्दल आमच्या बाबतीत पण खूपच व्यवस्थित. काय असतं बोलताना बऱ्याचदा ना सगळ्यांचे गोंधळ उडतो ना, आणि काय बोलायचं हा प्रश्न. पण सासरे भाऊ, असं कधी होतं का की तुम्ही कधीतरी पटकन एखाद्या वेळेला बोलून जाता आणि ते समोरच्याला दुखावतं आणि मग नंतर असं तुम्हाला वाटतं की अरे रे जरा थांबा, त्या मान हलवत आहे. बोला मॅडमबाई, मुलगी बिनधास्त बोलू शकते. होतं, बऱ्याचदा होतं असं त्यांच्या बाबतीत की ते पटकन बोलून जातात. मनात काही नसतं त्यांच्या, पण नंतर त्यांना जाणवतं की हा आपण बोलून पडलो म्हणून. अरे ना, मी जसं तुमच्याशी बोलायला लागलो ना, आता लेखच आहे तुमची, ती लगेच तिकडे संधीच मिळाली असं एक्सप्रेशन वगैरे. बरं वहिनी, मला सांगा, परदेशात फिरता? हो. ह्याला कामानिमित्त जावं लागतं ना बाहेर. मी हाँगकाँगला आधी गेलेलो, मग पॅरिस. आता मार्च, एप्रिल, मे पॅरिसमध्ये होता तो. मग तुम्ही? मी पण 3 आठवडे. सुट्टी तेवढीच मिळते. मग 3 आठवडेच जाऊन गेला होता. पॅरिसला गेलो, स्वित्झर्लंडला गेलो. मग 3 तिकडच्या वहिनी भेटल्या असतील ना बऱ्याच, म्हणजे बघितल्या असतील तुम्ही? वहिनींपेक्षा अशा म्हणजे एजेड बायका असतात ना, त्या एकदम कोऑपरेटिव्ह, म्हणजे चांगल्या गप्पा बिप्पा मारायच्या. आमची हॉटेलची जी ओनर होती ती खूप म्हणजे हेल्पिंग होती. म्हणजे तिकडच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना स्वातंत्र्य आहे की आपल्याकडे जास्त संस्कार आहेत? आपल्याकडे जास्त म्हणजे अतिच आहे. तिकडे गेलं की नाही, पण तिकडे गेलं की कळतं की आपण किती मागे आहोत आणि त्या लेवलला पोचायला आपल्याला अजून खूप म्हणजे खूप वेळ लागणार आहे असं वाटतं. हो, खूप. पण मला असं प्रकर्षाने जाणवतं म्हणजे असंही तुमच्या दृष्टीतनं बघितलं, म्हणजे एका स्त्रीने स्त्रीकडे बघितलं. पण मी ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र फिरतो किंवा मी परदेशातही जातो आणि तिथून आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने नेहमी म्हणायची वाटते की संस्कार आणि संस्कृती कुठे टिकून असेल ना. पण तिथे असं स्वातंत्र्य आहे. तर तिथे तुम्ही ट्रेनचा ड्रायव्हर पण लेडी असायच्या. इथे तुम्हाला टीसी पण
मॅक्झिमम टीसी म्हणजे लेडीज, पण जेंट्स इथे तुम्हाला करू दिसणार नका नाही. कोणी सांगितलंय? हो, पण तरी म्हणजे इथे पण चांगलंच आहे, पण तरी हा. ते इथलं आपल्या गव्हर्नमेंटला अजून जरा हे नाही, घेतलं मला पाहिजे. असं वाटतं यासाठी आपण पुढे येऊन केलं पाहिजे. आणि ही प्रत्येक घराची जबाबदारी आहे की घरातली स्त्री जर एखादं काम करत असेल तर तिला प्रोत्साहन देणं. हो, माझ्या घरून तर मिळतच, म्हणजे प्रश्नच नाही. लगेच तुमच्या घराकडे येऊ नका वहिनी. म्हणजे मला कळलं की सोयीनुसार तुम्ही विसरता वगैरे. पण तर सासूबाईंना विचारतो बोला. की हे तसंच करायचे का हो? नाही, सासरे बुवा? बिलकुल नाही. मग विसरणार हा नाही, नाही म्हणजे तुम्ही मागितलेली गोष्ट लगेच आणून द्यायचे? बिलकुल नाही. तीही नाही. मग काय करायचं? कधीतरी आठवण आली तर हा, पण वाढदिवसाला गजरा आपला अजूनपर्यंत येतोय. हा. इतकी अजून वर्ष येतोय, झालं तरी. इतकी वर्ष झाली हो. तरी. वा वा. न विसरता, न विसरता लग्नाच्या वाढदिवसाला आणि माझ्या वाढदिवसाला हे दोन गजरा. हा. एवढं मात्र न विसरता येतं. मग बाकी काय मागितलं तर विसरतात. म्हणतात तुझ्याच हातात आहे सर्व, पाहिजे ते घ्यायचं. मी कशाला आणून द्यायला पाहिजे. थांबा, इकडे काय आहे? नाही, इथे तो आणून देतो. देतो. काय म्हणजे बघा, लगेच बाजू घ्यायची मुलाच्यात म्हणजे आणि किती? बाबाच्यात फरक. मुलाच्यात आणि बाबाच्यात फरक. लगेच. बर, आता वहिनी, आतमध्ये काही वस्तू लपवलेल्या आहेत, किंबहुना मी आणून काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही अचूक ओळखता का बघायचंय. वहिनी 5 वस्तू, 1 2 3 4 5. अभिनंदन वहिनी, हे 1 2 3 4 5 500 रुपयाचं बक्षीस पण मिळालं आणि त्या वस्तू पण. अभिनंदन. तेव्हा आता पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. खूप छान वाटतंय तुमच्या परिवाराला भेटून, सगळे असे हसतायत. आम्हाला खूप छान वाटतं. तुम्हाला पण छान वाटतं? मला पण वाटतंय, छान छान वाटतंय. बरं वहिनी, मला सांगा, तुम्हाला जेवणाची आवड आहे? हो. लहानपणापासून म्हणजे जेवण करण्याची आहे, जेवणाची म्हणजे? हो, हा? करण्याची. कुठला पदार्थ तुम्ही छान करता? असं काही म्हणजे वेगळे पदार्थ करायला आवडतात. आवडतात? तुमचं काय हो? पाणीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, शेवपुरी. असं वेगवेगळं काही काही ट्राय करायला आवडतं. तुम्हाला खरं सांगायचं की बोला. या वहिनींनी केलेला कुठला पदार्थ तुम्हाला आवडत नाही? आवडत नाही. हं. ती करते ते सगळे आवडतात, कारण की मी तिला सांगतो तेच ती जास्त करते. बर, तुम्ही सांगा, त्यांनी केलेला कुठला पदार्थ तुम्हाला आवडायचा नाही? आईने. आईने केलेला आवडत नाही. हा. कारल्याची भाजी. का करता हो कारल्याची भाजी? मला आवडते. अच्छा, तुम्हाला म्हणजे एकंदरीत लक्षात मला घ्या, आवडते. बाबांच्या विरोधात सगळे एकवटलेले आहेत आता. वहिनी, तुम्हाला वाटण वाटायला आवडतं मिक्सर मध्ये की पाट्यावर? मिक्सर मध्ये. पण तुम्हाला वरवंटा आवडतो की पाटा? असं काही नाहीये. का हसलात का वहिनी? आता याच्यात आवडत नाही एवढं म्हणायचं ना. पाटा आवडतो की वरवंटा, असं विचारल्यावर वहिनी का हसल्या? आता काय हसण्यासारखं आहे का? काही नाही, लहानपणीचा एक आठवला जोक. काय काय काय? काही नाही, आमचं सरनेम वरवाटकर होतं ना, तर वरवाटकर. हा, शाळेतली मुलं चिडवायचे काय? वरवंटावर. म्हणून हसायला आलं. अच्छा, म्हणून तुम्ही पाट्याच्या आणि वरवंट्याच्या वाटेला जात नाही. वहिनी, तुम्ही सांगितलेली गोष्ट की तुमच्या मनातली गोष्ट हे सगळे ओळखतात लगेच? समीर ओळखतो. समीर ओळखतो? बर, म्हणजे तुम्ही ओळखता. आई पण. आई पण ओळखतो. तेव्हा आता आपण एक वहिनींच्या मनातलं वाक्य अचूक सगळे मिळून ओळखतात का बघूया. ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस. वहिनी, आता खेळ खेळायचा आहे तुम्हाला. सगळे उभे राहिलेले आहे, हो. सज्ज आहात तुम्ही. हा, तुमच्या मनातलं वाक्य सगळे ओळखतात का मला बघायचं. न बोलता वेळ सुरू झाली. जे लिहिलंय तेच वाक्य पाहिजे. स्टोव, गॅस, मिक्सर, मिक्सर, चपाती, लाटतो, चपाती करते, वाटण करते तू. आपण लाटतो. पाटा वरवंटा. वरती मिक्सर आवडतो की पाटा वरवंटावर. मिक्सर आणला. पाटा वरवंटा जाऊन मिक्सर आणला नाही, उलटा मिक्सर आणला. मिक्सर आणून पाटा वरवंटा टाकून दिला. मिक्सर पाहिजे की पाटा वरवंटा? नाही. मिक्सर आणला, मिक्सर नको.
पाटावरंटा. फटावरंटा पाहिजे. मिक्सर नको, पाटावरवंटा पाहिजे. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. 2, 3, 4, 5, 7, 8, 8, 9, 10. वहिनी अभिनंदन. थँक्यू. खरं तर बघा ना, मिस्टरांनी सुद्धा ना अगदी खबरदारी घेतली आहे या घरात सुद्धा, की वेळोवेळी त्यांना वरवंट्याची आठवण येईल. हा सगळी व्यवस्थाच केलेली आहे की वहिनी कुठेही बसल्या तरी सुद्धा त्याला वरवंट्याने वाटता आलं पाहिजे. मुद्दाम करतात ही सासरची माणसं असं मला वाटतंय. वहिनी तुम्हाला चिडवावं आणि सतत